बाळकृष्णानंदा घरी अनंतया नरनारी गुडिया थोरणे करती कथा गाठी राणे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथमरम पुंडलिकाय दातुमेंद्रहि समागत दिशंतम आनंदकुंदम प्रब्रह्मलिंगम महे पांडुरंगम आकार दैसे आपले चोपाळणे आपले बरी बरी सोपावले श्रीगणांची अर्था विनोवाग विलासिनी दे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी पांडुरंगा करुण त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबा दास तुका काय माझी वाणी मानेल संतासे रंगो चितासे अपुलिया कहा से लाओ मीठी बानी क्या गाऊं कोई सुनने वाला श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज काल्यातील प्रकरण आहेत त्या प्रकरणातील हा एक अभंग आहे. अनेक अभंग आहेत. प्रत्येक संतांनी काल्याचं महत्व वर्णन केलेलं आहे आणि अनेक कालापासून किंवा अनेक वर्षापासून
अनेक कालापासून ते अनेक कल्पापासून अनेक युगापासून या जन्मात नाही अनेक जन्मापासून याला प्रमाण आहेत आणि प्रमाण शिवाय बोलायचं नाही बरं कीर्तनात. त्याला हेडिंग पाहिजे थोडक्यात तुम्ही त्याचं हेडिंग काय म्हणतात त्याचं भावार्थ स्पष्ट केलं पाहिजे. तसं आम्ही तुम्ही आजचे भजनकरी नाही. मूळ स्वभाव आमचं तुमचं कसं आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. भजन करत नाही असं एकही माणूस जगात नाही. ज्ञानोबा नाही. आणि मी इथं असल्याबद्दल जे जे अभंगावर स्पष्टीकरण झालेलं आहे भावात झालंय 7 दिवस त्याच्यातले एक एक अभंगाचं एक एक शिल्लक घेऊन पुढे जातो. कारण की आपल्याला सिंह अवलोकन करायची गरज असावं. म्हणजे पाठीमागे काय होत आलं कसं झालं कुठपर्यंत आलो आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हे ऍड्रेस आपल्याकडे पाहिजे. आता कुण्या गावात चालला मतकडीला मतकडीत कुणाच्या घरी चालला वार्ड नंबर काय घरचा नंबर काय त्या घरच्या मालकाचा नंबर काय किंवा त्याचं गाव तर सांगा त्याचा चेहरा तरी सांगा त्याचा पूर्ण ऍड्रेस तरी द्या. तसं अनेक गोष्टीला परंपरा आहे. आमची तुमची कुळ म्हणजे कश्यप आहे. सप्तमुनी असं अनेक कारण की दुसऱ्या अध्यायात ऐसे चतुरानन शिकवी प्रजाते. या संपूर्ण प्रजेला ब्रह्मदेवाचं आव्हान आहे तुम्ही जप तप तीर्थ यात्रा न करावे स्वधर्मी राहटावे. आम्ही तुम्ही स्वधर्माला वागावे हे सर्वात मोठं जप आहे सर्वात मोठं तप आहे सर्वात मोठं अनुष्ठान आहे. पण स्वधर्म म्हणजे काय. मनुष्य देहाला आलो का नाही. मी अगोदरची ओळी सांगून गेलो. देखील मनुष्यदार सगळे माणसं भजन करतात अनेक प्रमाण सांगतात. मातेची या उधरात आलं का ते बाळ गर्भपणों में हात जोडाया निकल गया बैमान. एक वेळ करी या दुखा वेगळे दोताचे ताळे. त्याचं दृपद खूप सुंदर आहे महाराज. आठवेन पाय हा माझा नवस. आम्ही तुम्ही नमस्कार बोललेलो रात्रंदिवस पांडुरंग देवाला प्रॉमिस केलो हातावर हात मारलो वचन दिलो पण तुला गर्भातून बाहेर काढल्यावर काय करशील देवा तुझं भजन करतो. हे जन्म घेतल्या घेतल्या एवढं बैमान झालं मी कधी म्हणलं कारण की आज तेवढं समय नाही वेळेचं अभाव आहे. त्या अनुसार आज हे सगळं सांगायची गरज नाही पण याचं पूर्वावलोकन असं आहे. कारण की नाथ मंदिरामध्ये अनेक वर्षापूर्वी सांगत असताना अनेक जन्म जेव्हा हे भूमी तयार झाले का नाही तेव्हापासून आमचं तुमचं भजन चालू आहे. तुम्ही होतो राम राजा आम्ही वानराचा फौजा. राम अवतार मध्ये तुम्ही आम्ही वानर रूपात होतो. श्रीराम तेच पांडुरंग तेच श्रीराम. रामासोबत वानर मन फिरलो तर पांडुरंगासोबत वारकरी मन फिरू लागतो आणि त्याच्यात थोडे थोडे बाहेर काबर राहून म्हणतात. ज्या वेळेस मारुतीराय पर्वत घेऊन आले काही वानर ते पर्वत आमच्या अंगावर पडून म्हणून बाजूला पळाले आणि काही कापडला म्हणून समोर थांबले मला हातात हत्यार घेऊन पडू दे मला जीव जाऊ दे. जव हे आकाश वरपड पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय परी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा किंवा देखा जावं अथवा राहो. या न्यायानं जे फक्त ऐकता नाही ते म्हणतात नाही. पण भजन कीर्तन असं आम्ही वचन देऊनही का बदलतो त्याला फरक काय झाला. आमची कुठतर पुण्याई कम पडली संगती कम पडली किंवा आमचं जे खाद्य आहे ना ज्याला आपण आहार म्हणतो हे आहार घेण्याची चूक आहे. तुम्ही कितीही परमार्थ करा आहार चुकीचा असला का नाही मुखातून भाषा योग्य निघणारच नाही. त्याला मुख्य आहार आहे. तिखट किती आहे सपक किती आहे तिच्यात मादक पदार्थ कोणतं आहे ज्याच्यावर तुमचं भजन अवलंबून आहे. ज्ञानोबा सांगतात तुमच्या मुखाला भगवंताचं नाव आलं का नाही समजा 1000 जन्माची पुण्य आहे. जयाचे वाचे पुढा भोजे नामनाचं तसे माझे जन्म सहस्त्र वळगिले एक वेळ मुखासी यावया. दिवसभर गप्पा मारतील पण विठ्ठलाचं नाव मुखावरच्या जिभेवर येणार नाही. संसारातलं भरपूर बोलतील कीर्तन ऐकण्यासाठी आहे इथे येऊन बोलण्यासाठी नाही. हे लौकिक देवाचं भजन झालं.
तसं आम्ही तुम्ही जन्माला येऊन काय केलं पाहिजे, अगोदर परमार्थ साधावं. संसार प्रत्येक जन्मामध्ये आहे, नवरा बायको प्रत्येक जन्मामध्ये आहे, विषय प्रत्येक जन्मामध्ये आहे, बहीण भाऊ प्रत्येक जन्मामध्ये आहे, आई बाप प्रत्येक जन्मामध्ये आहेत. ते कुत्र्याचे असो, डुकऱ्याचे असो, गायच्या 84 लक्ष योनीपैकी एक नरदेह असा प्राणी आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. सर्वात मोठं भाग्य भारतात जन्म मिळालं म्हणून आम्ही काकूला काकू म्हणतो, आईला आई म्हणतो, बहिणीला बहीण म्हणतो. हे दुसऱ्या देशात मिळणार नाही. म्हणून भारतात जन्म मिळावं हे पुण्य आहे. नंतर आयुष्य मिळावं, आरोग्य मिळावं, त्याच्यानंतर सत्संगती मिळावं आणि मिळाल्यावर टिकाव. भजन कुणाला येत नाही, मी सुरुवातीला सांगतो, भजन येतंय. अगोदर अभंग पाठ होत नाही, जरी पाठ झालं म्हणता येत नाही, म्हणता आलं का नाही असं तालात येत नाही, तालात आलं तर स्वरात येत नाही, स्वरात हे सगळं बी जर जमलं त्या अभंगासारखं वागता येत नाही. म्हणून आम्ही इथेच आहोत. विठाल विठाल. मग हे वागाव कोण वागाव? जे आचार्य, जे गुरुवर्य त्यांनी अगोदर वागलं का नाही समाज आपोआप वागतंय. सासू सुनाला पदर घे का म्हणायची गरज नाही, अगोदर सासू घ्यावं सून सर येते. तर सासूच पदर टाकल्यावर सून कसं घेईल? हे यांच्याबद्दल बोलत नाही बरं का, हे आमच्या महान लोकांबद्दल आहे. आम्ही वागायचं सोडलं का नाही समाज वागणं सोडतं. म्हणून हे विशेष मुद्दा आहे. आणि जन्मापासून तुम्ही आम्ही भजन करी, कीर्तन करी किंवा त्यांच्या सौंगड्यामध्ये आज जसं संपूर्ण गाव एकत्रित येऊन महिला पुरुष माता भगिनी अनेक समाज जात गोत सगळं विसरून, ताल स्वच्छ सगळे विसरून, हे सामान्य लेकरं बाळ टाळ घेऊन उभा टाकलेले इतकं नाही. कोणी तुळशी घेतात, कोणी कळशी घेत असेल, कोणी बोलण्याची सेवा, कोणी झाड लोट करण्याची सेवा, कोण धनाची सेवा, कोण अन्नदानाची सेवा, कोण त्या सर्वांना एकत्रित करून असं वागा म्हणून सांगणारे अनेक मंडळी. हे मार्ग उभं होत नाही महाराज, तुला खूप कष्ट आहे, खूप काही सहन करावं लागतं. उगा स्वराज्य मिळालं नाही, शरीराचं बळी द्यावं लागलं. तुमचं आमचं भजन चालू आहे का नाही, हे वारकरी संपर्काचं किती ताकद आहे नाही, तेवढी ताकद त्या मिलिटरीच्या लोकांची देश रक्षण करण्याची आहे. म्हणून तुमचं आमचं भजन आज योग्यरित्या आहे. भजन चालत नाही तर देशाला रक्षण करणारी पंथ आहे. शरीरचे बळी देतो त्या ठिकाणी पत्नी मुलं बाळ सगळं काही सोडून प्रत्येकाला त्याग आहे. त्यागाशिवाय कुणाला कोण मानत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, विवेकानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबाराय या सर्वांनी संतांच्या क्षेत्रात वागले म्हणून आज त्यांची आतापर्यंत 700 वर्षाची कीर्ती आहे. आम्ही तुम्ही मेलो का नाही 12 दिवसाला विसरून जातात घरचे, बाहेरचं तर खूप राहिलं. म्हणून काय करा जीवनात येऊन, कबीरा जब हम पैदा हुए कुछ ऐसी करने कर चलो हम हसे जग रहे. आपण मेल्यावर एकतर माणूस डोळ्याला एक थेंब पाणी आणा महाराज, त्याचं नाव सगळं आहे. आम्ही घरातल्याला त्रास दिलो, बाहेर त्रास दिलो, गावाला दिलो. गावचे लोक म्हणले नवस करतात हे कधी मरते गावातले विचार. म्हणून असं वागा घरात मुलाबाळांशी, पत्नीशी, भावाशी. आपलं जीवन त्याग केलं तर परवा नाही महाराज. एक कीर्ती राहते, एक मार्ग राहते, एक वळण किमान आपण घरासाठी थोडा तर विचार करून सर्वांना त्या मार्गदर्शनात घेऊन आणि एकमेकांना सहकार्य करून. म्हणून हे अनेक वर्षापासून अनेक युगापासून सप्ताह आहे. हे आता उडी उघडकीला आलं, उजळले भाग्य आता पायाच्या गुणी पडले ठाऊके, सगळा कुंडलिके दाखविले. कोणतरी एक पायाला असतो, कोणतरी एक ज्ञानी झाला का नाही. एका भिसा केला नाश पुढे भोगिले,
गणेश एक जण त्याग केलं पाहिजे. एक बीजाचं रोपण झालं का नाही, हजारो बीज येतात. या वृक्षाला एक राई एवढं बीज आहे, पण त्या बीजामध्ये फूल आहे, फांदी आहे, पान आहे, भलं मोठं वृक्ष आहे, ते हजारो लोकांना सावली देत आहे. म्हणून एकाला तरी एक जण पक्क बनायला पाहिजे मला. मग एका गावात एक जण चांगलं झालं का नाही, घरोघर त्याची मिसाल देतात. जर चांगलं वाग, तुझे आई वडील कसं वागले, तुझे खानदान कसे आहे, तू बी चांगलं राहा. हे त्याच्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ ऐकून नाही तर झटकून घरला जायसाठी नाही, ते आपल्या हृदयाच्या कुठल्या तरी एक कोणामध्ये, कुठल्या तरी एक क्षेत्रामध्ये ते उगवलं पाहिजे. जसं कप्पे इतका नाही, तसं हृदयात एक कप्पा आहे. एक ज्ञानाचा आहे, एक अज्ञानाचा आहे, एक दुर्बुद्धीचा आहे, एक सद्बुद्धीचा आहे, एक न्याय, एक अन्याय, एक पाप, एक पुण्य, एक धर्म, एक अधर्म, एक दया, एक धर्म, हे सगळे आपल्या हृदयात आहेत. याचा उपयोग करा, कारण की कशी जाणार आहे, हे अनायास मिळालेलं आहे महाराज. म्हणून नाथांच्या चरणी संपूर्ण मंडळीची जी सेवा आहे, ते विश्वास आहे, ते कायम टिकून राहणारच आहे. आम्ही केंद्रवी टिकणार आहे, न केंद्रवी टिकणार आहे. कारण की सूर्याला आभाळ किती वेळ झाकेल, 5 मिनिट, किंवा रात असेल 12 तास झाकेल महाराज, नंतर ते दिव्य स्वरूप घेऊन होणारच. पूर्व दिशेच्या रावळी, उदय येताची सूर्य दिवाळी, तिचे काळी काळीमा नाही. ज्ञानोबा एकेका शब्दातून तुम्हाला आम्हाला एवढी ऊर्जा देतात, एवढं ताकद देतात, ते कोणी देऊ शकत नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराज पुरुष असून त्यांना आई नाव पडलं, योगी पडलं. हाची योगी एक देखीला नाही. त्रिलोक्याला संजीवन देणारे ज्ञानेश्वर महाराज एक योगी, किती मोठी ताकद आहे. तसं त्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरला नाथ महाराज पैठण आळंदीला जाऊन, आळंदी आपल्या पृथ्वीचं सेंटर आहे. ज्या ठिकाणी महादेव पार्वती गडबडा लोळू लागले, त्या जागेला पवित्र केले. तिथं नंदी आहे, सिद्धेश्वरचं मंदिर आहे. ज्ञानेश्वरच्या दरबार, महाराजांच्या दरबारामध्ये पिंपळाचं वृक्ष आहे, म्हणजे त्या सोन्याचं पिंपळ म्हणतात. त्या ठिकाणी ज्ञानोबराची समाधी. आतापर्यंत भक्तीनं भावनेनं कोणी जाऊन त्या समाधीला कान लावलं, विठ्ठल कीर्तन करीत बैसला असे होळी आहे मला ज्ञानोबरांची. नामदेव महाराज हे प्रेमाचे पुतळे विठ्ठलाचे. ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचे सागर. तुकोबरा हे वैराग्याचे आचार्य. विठ्ठल विठ्ठल आज ज्यांच्यासाठी तुम्ही आम्ही त्यांच्या दरबारमध्ये कार्यक्रम करू. नाथ महाराज हे कशाचे सागर आहेत, ते शांतीचे सागर आहेत, दयाचे सागर आहेत. आपल्या घरवाल्याला सगळं न देता ते अनाथ लोकांना खाऊ घातलं महाराज. एक छुद्र घरातला, एक गरीब दीन असल्यावर एक छोटस बाळ नाथ महाराजांच्या आळीत आला असताना त्याला नाथ महाराजांच्या घरातली सुंदर अशी कडी, सुंदर अशी पोळ्या, त्याचं घमघमाट सुटलं महाराज. नाथ महाराज जागीरदार होते, जागीरदार. जागीरदार नाव कुणाला येत नाही, चक्रवर्ती नाव कुणाला येत नाही. विनाकारण आम्ही एका बैलाला बी राजा म्हणलो म्हणजे ते राजा नाही का वकील नाही. उगा नाव देणं खूप अवघड आहे. जागीरदार कुणाला म्हणतात, छत्रपती राजा कुणाला म्हणतात, हे स्वतंत्र विषय आहे, ते स्वतंत्र चिंतन आहे. पण समाजाला काय झेपतं त्यानुसार आपण ते बोललं पाहिजे. नाथ महाराज जागीरदार असून नित्य नियम पोळी त्यांच्या घरामध्ये. असे अनेक अनाथ जीव ज्ञानेश्वर महाराज या समाजासाठी काय केले सांगा. त्यांच्या आई वडिलाला हे परमार्थ टाकण्यासाठी बळी द्यावा लागलं महाराज. चांगले लोक जर बेकार वागले तर काही खात नाही. क्षुद्र घरी आरवी, पक्वाने आहेत बरवी. एका छोट्या लोकांच्या घरात अन्न जर भारी असलं, चांगलं असलं म्हणून ब्राह्मण तर जेवायला जाईल का? महाराज तो ताटाची सांडणे जायची या परी. ताटामध्ये विष आहे म्हणत असताना तुम्ही ते अन्न सेवन करणार नाही. किंवा वाघ किती शिकार नाही केला म्हणून गवत खाईल का?
तसं आम्ही तुम्ही कितीही संसार केलो तर एक दिवस आम्ही आमचं तुमचं सर्वांचं लक्ष भगवान त्याच्याकडे खेचून घेणार आहे. बाळ कुठेही जाईल आई त्याच्यावर लक्ष ठेवते, पण आई बाळाला वाईट मार्गात जाऊ देत नाही, त्या चुलीकडे जाऊ देत नाही, त्या खड्ड्यात जाऊ देत नाही, त्याला योग्य मार्गावर आणते. हे बाळ एक लढवाळ आहे हो. तुम्ही मला सांगा, एवढी आई बसलेल्या येड्या मुलावर प्रेम करता कशाने? एका माईला असं विचारले, आई तुम्हाला किती बाळ आहे? तो एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे. आणि एक काय करते, एक लई येड आहे हो, ते काही बी शिकत नाही, काही बी केलं नाही, त्याला काम नाही, धंदा नाही, पैसा नाही, लई येड आहे, त्याची हीच काळजी आहे. तसं किती येड राहलं देव कसं आहे मला. भोळे भाळे भक्त गाता ती साबणी, त्याचे प्रेम आवडे विठ्ठलाचे. गायन गंधर्व सुर नर किन्नर नारद तुंबर आपल्या गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून गायनाच्या रूपानं वादकाच्या रूपानं सर्वांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि त्यांच्या विषयी बोलणं म्हणजे असं आहे, ते माहिती असल्यावरच आपण बोललं पाहिजे. कोणतं ताल आहे रात्री महाराज वाजवला कधी सांगितले, कारण की संताचा महिमा संतची जाणती दुसऱ्याला कळत नाही. एक शिक्षणाच्या मुलाला शिक्षण काय कळते मला दुराक्याला कळणं अशक्य आहे. म्हणजे कळून जाणण्यासाठी आहे, कळत नाही म्हणून गप्प बसायचं नाही. मग तुम्ही सगळे स्तुती करावं, मी करू नये का? थोडं तरी करावं, जास्त नाही ना, थोडं तरी. ज्ञानोबा सांगतात, गगनावरी उभवावे घडे केवी. मग काय तर बोलणं म्हणजे आकाशावर मी पांघरून टाकू शकतो का? गावावर टाकू शकत नाही, मंदिरावर छत टाकू शकत नाही, एवढे आम्ही ही नसलेले. मग आकाशाचं स्तुती करणे म्हणजे आकाशाला मी पांघरून टाकतो, एक नवी चित्रे करतो, असं साध्य आहे का? तैसे श्री गुरुचे महिमान आकळीचा केस के साधन, हे जाणीव्या नमन निवांत केले. म्हणून बोलणं आमचं कुठं कमी पडतंय, हृदय कोणतीच बोल जाते महाराज, शब्द वळणं देखील मुश्किल आहे. म्हणून शेवाय गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्र गायक वादक तर आहेतच, पण आमच्या गावची कुणाला झोप नाही महाराज. परगावचे मंडळी त्यांना काय द्यावं, कुठे जेव घालावं, पंगत कुणाला द्यावं, ही काळजी कुणाला किती आहे आम्ही विचार केला का? बाळाला काही माहित नाही, आईला माहित आहे ना कुणाला काय द्यावं, काय खाऊ घालावं, ते आईला चिंता आहे. तुम्ही आता येऊन निवांत बसता, तुमच्यासाठी हे आहे, तुम्हाला माहित आहे का नाही? तुम्हाला माहित नसेल तुम्ही तुमच्यासाठी काय काय खाऊ करून ठेवलं, हे पोटासाठी आहे बरं का, पण हे ज्ञानाचं खाऊ असं आहे, अनेक जन्मात सरणार नाही. म्हणून नाथ बाबा जागीरदार होते, त्यांच्या घरी नित्य पोळी, त्यांनी पंडित ज्ञानी वाचक अनेक विद्वानांना सोडलं, गोर गरीबाला त्यांच्या घरात जेवण घातलं. नाथ महाराजांना वालीत टाकले, तुम्ही आम्ही ब्राह्मण असून आम्हाला बिघडवलं, शहीद लोकांना जेव घातलं, तुमच्या घराला आम्ही येणार नाही, ते जेवण करणार नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, तुम्ही एक पसंत तुमचा आजी प्रजापासून घेऊन. हाक मारण्यावाले देवाचे देव लोकात असलेले लोक संपूर्ण पृथ्वी तलावर त्यांच्या घरामध्ये ते सगळे म्हणू लागले, पहा आमचा आजोबा आला, पप्पा आला, बाबा आला. कशाची शक्ती आहे? हे भक्तीची आहे. कोणी जीव नद्याला आला का नाही, त्या मनुष्याला पूर्ण अधिकार आहे. म्हणून नाथ महाराजांच्या एवढी शक्ती होती, जागीरदार होते, 1000 एकर जमीन, नित्य पोळी, गोर गरिबांना खावं, त्याच्यामध्ये 1000 लोक जेवण करणार होते, पण प्रसाद एकालाच लागलं, ते म्हणजे काहुबा. नाथ महाराज 3 वेळेस निघाले, महाराज मी आता चाललो, माझं संपलं. नाथ महाराज ताटीवर बांधले, इकडेच घेऊन चालले. जात असताना एक बाई मालकाच्या घरी जात होती नाण्यासाठी. तिने म्हणली, मी असं नांदायला गेला की प्रेत समोर आलं. नाथ महाराज चटकन उठून बसले. बाई अगोदर तुझा मी नंतर म्हणतो म्हणले. तुम्ही हा असं कोणतं लेख म्हणा, बाबा मी एवढ्या इथेपर्यंत प्राण सोडू नका, हाय का आपल्या हातामध्ये? नाथ महाराज उठून बसले, बाई तू अगोदर नांदायचा, मी उद्या मरतो म्हणले. असं झालं. आणि एका दिवशी सगळ्या लोकांना सांगता नाथ महाराज जल समाधी घेतली. महाराज पुन्हा असे लोक म्हणले, महाराज आम्हाला सांगा ते तुम्ही का केलं, कसं केलं? नाथ महाराज नाही, तुकोबा आहे 3 वेळेस. एकदा मुलीसाठी आले, मुलगी म्हणले, बाबा गेले, बाबा गेले तुझ्या गावा, बाबा गेले
कानात एक शेवळी पडतात जन्मजन्माचा दोष जळून जाईल महाराज एवढी शक्ती जात आहे विचारा कोणाला बाप नाही त्या बैलिकीचा विचारा काय त्रास आहे नाथ महाराजांची एवढी ख्याती होती महाराज साक्षात पांडुरंग परमात्मा नकळत श्रीखंडेच्या रूपानं 36 वर्ष पाणी भरायचं नाथ महाराज ते अनाथाचे आहे आणि ते नाथ महाराज त्या संत वर्णन करतात ज्ञानोबा राहायचं नामदेव राहायचं किंवा भगवान ज्या वेळेस ही कीर्तन परंपरा सुरू झाली ज्या वेळेस सत्याची परंपरा सुरू झाली अतिशय जलद गतीने चालली उचलणारा अर्जुन येतात होता महाराज कीर्तनात कुठला अर्जुनाची पांती जे परिसरण्या योग्य होती तीही कृपा करून संधी अवताराला द्यावी. ती आमची मायबाप आहेत म्हणून त्यांच्या पुढे तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे. अर्जुन जलद गतीने चाली म्हणणारा चाली असा तो प्रश्न करत होता भगवंताला हे युद्ध कसं करावं हे असं आहे भक्ती असं आहे ज्ञान असं आहे वैराग्य असं आहे गुरु आहे ते माता पिता आहेत. आणि टाळकरी भक्त प्रल्हाद अंगद उद्धव अनेक जन्मापासून परीक्षिती राजा वीणा घ्यायला नारद महर्षी हे सामान्य लोक आहेत का? यांना नाव गोंधळी दिलं बरं का विषय वाढून जाईल. हे सर्वात मोठी गोंधळी ज्ञानोबाला आहे. या गोंधळासारखं नाही. दार उघड बाई आता दार उघड किंवा नाथ महाराज इतके भारुडे केले महाराज. त्या नाथ महाराजांची अनेक ग्रंथ आहेत. हस्तमलकपूर्ण आहे किंवा भागवत रामायण एकनाथी भागवत गाथा हरिपाठ एवढं करून नाथ महाराज गप्प बसले नाहीत. महाराज अनाथ लोकांवर किती प्रेम. श्रीखंडेश्वर 36 वर्ष सेवा. नाथ महाराज शांती ब्रह्म म्हणले कारण की यवन 108 वेळेस थुंकला अंगावर नाथ महाराजांच्या. नाथ महाराजांचा राग होत पण त्याला बाहेर येऊ दिलं नाही. प्रसाद चिंतन करा. एकनाथ महाराजवर 108 वेळा तो यवन फुंकला. नाथ महाराज काय म्हटले का हो? उलट त्याचं दर्शन घेतात. तुझ्यासारखं कोणी नाही बाबा. महाराज एवढं तंबाखू एवढे गुटकी एवढं पान खाऊन बस तुमच्या अंगावर थुंकलो. मला माफ करा. शरण गेला महाराज. नाथ महाराज म्हणले येड्या तुझं माझ्यावर किती उपकार आहे रे बाबा. तू थुंकलास म्हणून 108 वेळेस गंगेचं मला गोदावरीचं स्नान घडलं. पैठणचं नाव पूर्वीचं काय? पैठण. पैठण नाथ महाराजांच्या गावाला नाव काय म्हणतात? पैठण. पूर्वीचं नाव इतिहासातलं नाव छेद प्रतिष्ठान आहे. जसं दिल्लीचं नाव पूर्वी हस्तिनापूर तसं
पैठण आणि ते भाग नेवासा फळा, तिकडल्या भागामध्ये कुत्र्याची समाधी आहे, इकडल्या भागामध्ये हलगटाची समाधी आहे. हलगट रोज कीर्तनला याव. ते गाव कोणतं माहिती आहे का? बसवकल्याण तालुक्यामध्ये. आपल्याला तर माहिती राव या भागातले गाव. कोणतं गाव आहे? कुठे गेला म्हणून चाललं गेला मी पण लवकर याद येत नाही. जे बाजूला उरकी आहे, कमळेवाडी आहे, अलगोडा त्या सेंटर मध्ये गाव आहे बघा. म्हणणारे बी नाही. आणि कोणतं आहे? सिद्धावरून गाव आहे. रेडा रोज कीर्तन त्याचं मंदिर आहे भव्य, एकच बाजूलाच. अशी संतांच्या संगतीत गेला असताना, म्हणजे नाथ महाराजांच्या संगतीत गेला असताना अनेक जीवाचं उद्धार झालं. नाथ महाराज किती 108 वेळेस तुमचे काहीच बोलले नाही, उलट त्याचे उपकार मानले. परत अजून एक प्रयोग केला लोकांनी. नाथ महाराज एवढी शांती कसका धारण केलं, त्यांना राग यासारखं काहीतरी कर. एक मनुष्याला थोडे पैशाचं काम होतं, पळत पळत आला. येत असताना कुठं चालला? एकनाथ महाराजच्या घरी चालला. हो मला थोडे पैसे पाहिजे, एक 200 रुपये पाहिजे, मुलीचं लग्न आहे, काय तर सांगितलं संसारातले अटी सांगून जात असताना वाटत टवाळखोर बसले होते. कुठं चालला? नाथ महाराजकडे. काय काम आहे? त्याला भेटायसाठी चाललो. मग ते सांगितले, त्याला राग आहे सारखं काहीतरी प्रयोजन करा, काहीतरी विचार करा. तुम्हाला आम्ही तुमचे सगळे पैसे देऊ, कुणाकडे मागायची गरज नाही, आम्हाला परत देऊ नका. तिथलेच कुटील लोक धर्म आचार्य म्हणून घेणारे ते पुढे केले आणि त्याला सांगितले नाथ महाराजांचा राग आणण्यासाठी जावा. नाथ महाराज पूजेमध्ये होते, जोड्याच्या पायासहित गेले महाराज देवाऱ्यापर्यंत. गिरिजामाय नाथ महाराज सेवा करत बसले. हरी पंडित महाराज त्या काळात काशी क्षेत्राच्या ठिकाणी अभ्यास कराय गेला असताना नाथ महाराजांना काय म्हणावं? नाथ महाराजांनी काय म्हटलं नाही, महाराज किती प्रेम आहे व तुमचं, जोड्यासहित तुमच्या घरात लाव. जोडे काढणं मी विसरलो. त्या मनुष्यानं असं झालं मला, त्याला एक घागर पारे नाही, त्याला बर्फामध्ये बुडवल्यासारखं एवढं थंड झालं. पुनश्च प्रयोजन केलं, आताही लागला नाही. नाथ महाराज म्हटले या मला पंथी चालू आहे, भगवंताची सेवा झालेली आहे, पूजा झाली, पंथीला बसा, सुंदरस ताट मांडलेलं आहे. त्याला म्हटलं राग आणायला सांगितलं, ते प्रयोजन करून म्हणला. गिरिजामाय असं ती पोळी वाढत असताना त्यानं उडी मारून पाठीवर बसला हो. किती छळलं. नाथ महाराज म्हणले ते बाळ पडेल, ती माऊली सांगितली मला लेकरं जवळ घेऊन काम करायची सवय, त्याला पडू देणार नाही म्हणजे. हे वरपान भक्ती आहे. समाजाला या संतांनी कधी पडू दिलं नाही महाराज. आमच्या तुमच्या त्या महाराजांना कोणी काय दिलं ना दिलं, पण आज त्यांचं एक आपण म्हटलं आमचं एवढं सन्मान आहे, एवढं सत्कार आहे, आम्हाला अनेक पद अनेक भूषण देऊन समाज नवाजलाय. त्या समाजाला कोण काय दिले सांगा? त्याचं नाव संत आहे. आम्ही मानाचे भुके महाराज. ज्यांना मान पावलं का नाही त्यांचा अपमान झालंच पाहिजे, होणारच. अगं तुम्ही मानच घेऊ नका, तुमचा अपमान कोण करणार आहे बघा. आम्हाला मानाची सवय आहे. आम्हाला कोणतं चांगलं बोलावं म्हणून त्याचा तिरस्कार करायचा नाही, त्याला कठोर बोलायचं नाही. साधू संतांनी खडकावून बोलल्याशिवाय काम होणार नाही. म्हणून हे संतांची ताकद आहे. नाथ महाराजांचे अनेक लोकांचं उद्धार झालं नाम घेऊन महाराज. म्हणून त्या नाथ महाराजांचं या उत्सवानिमित्त सगळे जमलेले भक्त भाविकगण अतिशय आनंदानं हे कार्यक्रम चालत राहावं आणि चलावं ही आम्ही तुम्ही विनंती करावं. म्हणून मी सांगत होतो, महाराज जरी त्यांचं वर्णन सगळं केलं असेल, मी काय म्हण करू? उगं पाया पडणं सगळ्यात मोठं वर्णन आहे. त्यांचा आदर करणं महत्वाचं आहे. पुढे लय भारी गायन करून पुढे निघून गेल्यावर लय आले जाते का ते कानभोली आले मी कुठलेही गाणे हे करायला काय कळालं तुम्हाला? सोन्याची किंमत कळाली का? मायबापाची किंमत कळाली का? ज्या वेळेस ती भागीरथी माऊली आली, गावात सगळ्याला विचार लागली माझे बाबा कुठे सांगा. परवाच वीज झाली महाराज, आमच्या इथे 2 महान संतांचे पुण्यतिथी आहे. लोक भोग मारत फिरतात, पण आमच्या गावात भजन करत फिरतात. सर्व ठिकाणी नाही महाराज उत्सव. आज काल तुकाराम दिजेला किती समाज असेल देऊमध्ये, अजून वृक्ष हलतो. आज नाथ महाराजांचं रांजण थोडंही पाणी टाकलं असलं भरतं. तिथे गीता मंदिर म्हणून आहे, त्यांचं रांजण आहे. त्यांच्या घरी जावा, ती घर बघा. गोदावरी सुंदर अशी नदी, जे त्र्यंबकेश्वर उगम पावली, सोमनाथेश्वर, पंचवटी, नाशिक करत करत गोदावरी नांदेड मग गंगेला जाऊन मिळते. पाणी उगा जात नाही. जात असताना अनेकाला दान भाग होते, एखाद्या शेतात जाते.
अनेक लोक कपडे धुतात, एवढं उदार करायचं तर फेडीत पाप ताप, फेडीत पातापाचे रूप, गंगा उभं जात नाही उदार करत जाते, तसं आम्ही आमचं तुमचं जीवन पाण्यासारखं वाहू लागलं. तुम्ही बी जगा, दुसऱ्याला बी जगू द्या. विठाला विठाला मग यांचं महत्व केव्हा कळतंय आपल्याला? संतांचं, गायकचं, आई वडिलांचं जे मार्गदर्शक आहेत त्यांच्यासाठी अन्यनेच राहावं. ते किती बोलू, किती मारो, काही म्हणो, जसं पाहिले ज्या घरात दिलं का नाही ते समर्पण भाव असते. मला जे फार देऊन टाकलं हो, ते मारो तारो काही बी करो, तसं भगवंताचं नाम घेतलं का नाही, आमचा तुमचा सर्वांचा मायबाप, पती, तो ईश्वर, आम्ही तुम्ही स्त्रीलिंगी, आम्ही सगळे त्याचे बायका आहोत. जरी पुरुष असलो, जरी तोंडावर केस असले, थोडक्यात मिशा गडी नाहीये. धर्म अर्थ काम मोक्ष ज्यांच्याकडे त्याला गडी म्हणतात. जरी गड्याचं वेश घातल्याने यांना गडी, प्रजा उत्पत्ती करण्यापुरते ही गडी आहे. पण एकतर पुरुषार्थ साध असताना गडी म्हणतात. तसं तुकोबऱ्यांचं पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ जेणे गेला. तुकोबराय गावात 8 दिवस भजन केले महाराज. तुकोबराय म्हणू लागले, आता आम्ही चाललो, आम्ही जाणार आहोत, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम घ्यावा. गावातले लोक म्हणले रोजच असलं बोलतात, म्हणले खरं मानले महाराज. एक वेळेस असं ठेकलं, लांडगावला रे लांडगावला. 3 वेळेस लोक जमवलं त्यानं हसायला सुरू केलं. कसं फसवलं तुम्हाला, कसं आलं केलं म्हणलं ते. मग असं म्हणत चौथीवर असंच फसवा गेलं. लांडगावला रे म्हणून शेळ्या खाऊन टाकल्या म्हणून तिसऱ्याला म्हणजे ते कसं आलं तर एकटाच आपले म्हटलेलं. तसं तुकोबरात अविश्वास केला. तुकोबरा म्हणजे वैकुंठाला चला, वैकुंठ म्हणजे देवाकड, वैकुंठ म्हणजे भजन करणं, वैकुंठ म्हणजे वैकुंठ कैलास. तुकोबराय असं म्हणलं असतं कुणाला पटना गेलं महाराज. तुकोबराय चालला म्हणून सुंदर असं सप्ताह भजन कीर्तन, लोक रडू लागले. उद्यापासून मला तुकोबरायचं कीर्तन ऐकायला मिळणार नाही. कारण की कीर्तनकार बंधनात आहे महाराज. दुसरीकडं एकी प्रमाण काही फळामध्ये मान्य नाही. किमान काही फळामध्ये 10 वर्ष ऐकावं, 10 वर्ष अभ्यास करावं, मग सांगायचं अधिकार त्यांनी दिल्यावर. किमान 1000 अभंग पाठ असले त्याला पहिली चाल, गाथा पाठ कर, ज्ञानेश्वरी पाठ कर, मग सगळं. तुकोबरायचं चैतन्य संप्रदाय, नाथ महाराजांचा संप्रदाय, नामदेव महाराजांचा संप्रदाय, दत्त महाराज संप्रदाय, ही सगळे जरी संप्रदाय असले, आपापल्या इतक्या परीने त्या समुद्राला जाऊन मिळायचं आहे. त्या पंढरपूरला जायचंय, कोणी कुण्याही मार्गाने हो. तसं कुठलंही देवदेव करा, वाद नाही. आणि कुठल्याही धर्माविषयी काही नाही महाराज. सगळ्याचा धर्म श्रेष्ठ म्हणा, व आपला धर्म किती श्रेष्ठ आहे ते कळत. आपल्या धर्माचा अगोदर अभ्यास करा, आपल्या गावाचा, आपल्या देशाचं याचा अगोदर अभ्यास करा. आपल्याला सोडायचं, दुसऱ्या देशाचं वर्णन करावं, बसायचं. बाई नवऱ्याचं मालकाची तारीफ करावं का एखाद्या गड्याची करावं? तिचा नवरा लई चांगला आहे, तुला काय मिळालं तिचं चांगलं असून? तिच्या नवऱ्याला लई पगार आहे, माझ्या नवऱ्याला काही नाही. मग काय करणारी सांग? तात्पर्य तसं आहे महाराज. धर्माचा विषय विरुद्ध अभ्यास करणं म्हणजे देशाला नाव ठेवणं म्हणजे आपलीच बदनामी आहे. गावातले लोक चांगले का गाव चांगलं? गावाला शोभा केव्हा आहे? गावातले लोक चांगले पण गावचं नाव आहे.
घरला केव्हा शिवाय घरातली ती माऊली असेल, सून असेल, एक मुलगी असेल, आत्या असेल, लेक असेल, त्या घरात ते चांगलं असल्याने त्या घरला नाही, संपूर्ण गावाला नाही, तालुक्याला नाही, कर्नाटकाला, देशाला आनंद आहे. म्हणून अभ्यासू बना. अभ्यास कोणी असा मुलगी छोटे मोठे कोण्याही जातीतले यातीतले अभ्यास नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मेघ विद्यते. ते विद्या अभ्यास प्रखर आहे. ते अग्नीसारखं आहे महाराज. ते वारं किती पडतं 10 पटीनं ते ज्ञान पडतंय. म्हणून तुकोबारायचं चरित्र ही अतिशय गोड आहे महाराज. नाथांचं थोडं चरित्र, तुकोबारायचं थोडं कृष्णाचं चरित्र उच्चार करावं लागतंय. नाथ महाराज वैकुंठाला असताना सगळ्याला म्हणले, किमान लोक पळत सांगले, माय ओ जिजा माय तुमची मालक चालल्यात, चला माझी म्हैस गाभणी आहे म्हणते. ती माऊली म्हैस येणार आहे. दुप्त अपाजी गोळे पुण्यातले ते माझे वडील मला म्हैस दिलेले. संसार भागल, मालक रोज एक गावाला भजनाला चालला आणि तुकोबाराय कधी हात पसरलेत महाराज. जाणते निथवची जियावे, जब अपकीर्ती अंगाला पावे. कुणाच्या घरी नाही, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, महाराज मी याच्यानं सुखी नाही, तुम्ही राज्य योग्य करा, राज्य सांभाळा, गो ब्राह्मणाचं रक्षण करा, महिलांचं आपली जाऊ देऊ नका, यांच्यावर अन्याय होऊ नका. हे राज्य केलं ना तुम्ही माझे सर्वात मोठे शिष्य आहेत म्हणले. तुकोबाराय म्हणले, तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करतो. मला सोनं पैसा ते हाती घोडे काही लागणार नाहीत. ये तुमचे विठ्ठल ते माझं मर्दिके समान. ते मला काय नको, तुमचा आदर करतो, ते घेत नाही असं नाही, मान म्हणून मी तुम्हाला ते राज्य करण्यासाठी पर्वत करतो. असे जगद्गुरु तुकोबाराय. सगळं लोक जमलं, गावोगाव आतापर्यंत देऊला घरोघर कन्या होता. तुकोबाराय महाराज कन्या खाली दुपारी 12 वाजता वैकुंठाला गेले. ती मुलगी रडू लागली, बाबा गेले प्रत्येक मुलीला विचारलं गावात असणार आई किंवा बाप असेल तर ते मुलगी माहेरला धावून येते महाराज. आई वडील पवित्र पाहिजे, आई वडील श्रीमंत पाहिजे. मुलगी जसं विचारू लागली, माझे बाबा कुठे गेलेत सांगा, वैकुंठाला गेले. मुलगी म्हणली, मला सांगा ते माझे बाबा कसे गेलेत सांगा. सर्वांना विचारू लागली महाराज. हाय मकून रडू लागली. 3 वेळेस देहूच्या त्या इंद्रामध्ये गोळी मारली महाराज. 3 वेळेस मरणार तेवढ्यामध्ये तिथले मासे म्हणले, हे संताचं लेकरू आहे, याला मरू द्यायचं नाही, याला बाहेर काढा. म्हणून माश्या सर्वत्र झरानं एकत्रित यावं, त्या बायलेकीला आणून काठावर ठेवा. असं 1-2 वेळेस नाही, 3 वेळेस झालं. शेवटी पांडुरंगाला त्या वैकुंठातला विष्णू भगवंताला म्हणायला लागलं, तुकाराम महाराज खाली जाऊन या. असं कोण आहे आतापर्यंत प्रत्येक कुलावर? खाली जा म्हटलं असतं. तिथून तुकोबाराय खाली आले. त्या लेकीला कुरवाळलं, महाराज काय बाई एवढं घाई का करतेस, का रडू लागलीस? बाबा मला सांग ना, ते वैकुंठाला का गेलो? तुकोबाराय तेव्हा आले आणि एक गंगाधर मावळ तेली महाराज त्यांच्या घरात तुकोबाराय चहा पाण्यासाठी गेले. तिथले व्यक्ती म्हणले, महाराज माझं वय झालं, मी आज उद्या किंवा घंटाभरात मरून जाणार आहे, माझ्या मैत्रीला यावर. तसं आज अनेक गावातून अनेक आमच्या भजनात राहणारे मंडळी किती तर निघून गेले. आजही आता इथं आपल्याला अडचण आहे, कारण की हाची कमटला रवगीर महाराजचे वडील वारलेले, भगवानगीर महाराज चित्ता तेही आज वारलेले. सगळ्याचा फोन रात्रपासून आहे, महाराज केव्हा येणार? म्हणून वेळ मिळेल तसं येऊ किंवा भेटू, आपल्या गावात मधला ही कार्यक्रम आहे असं सांगून. कारण की या घटनेमध्ये अनेक साधू संतांचं जीवन असं वागलेलं आहे. मला तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत आले. ते तिन्ही महाराज म्हटले, माझ्या घरला या. त्यांना पूर्ण आला असताना 3दा ते प्रेत वर येऊन बसला, अशी कथा आहे. पण तुकोबाराय ज्या वेळेस वैकुंठातून आले, माती टाकलं असताना ते प्रेत गाळलं गेलं. 3रा नंबर निळोबाराय महाराज, ब्राह्मण तुकोबारायचे पटशिष्य. तुकोबारायला दारी नाही बघितलं, त्यांची फोटो डोळ्यापुढे ठेवून, त्यांची प्रतिमा डोळ्यापुढे ठेवून इतका अभ्यास केलं. तुकोबाराय मला अनुग्रह न देता वैकुंठाला कसं गेले म्हणून तुकोबाराय परत परत तलावर आले. कुणासाठी? निळोबारायसाठी. असे तुकोबारायची ख्याती आहे महाराज. 3 वेळेस स्वर्गाला येणं जाणं. तुम्ही म्हणसाल प्रत्येक जीव देह इथे टाकावं लागतंय, पंच तत्वात विलीन करावं लागतंय. पण तुकोबाराय त्याच्या अगोदरच गुराकी परत तुकोबारायला 3 दिवस गाडून ठेवते पृथ्वीमध्ये. तुकोबाराय म्हटले, माय तुझं तेव्हा मी शरीर दिलेलं आहे. विठ्ठल
गोकुळीच्या सुखा अंत फार नाही लेखा. गोकुळात जे सुख आहे ना ते कुठेही नाही. का नाही? इथं देव आला म्हणून. आता जे सुख 8 दिवसापासून मतगटीत चाललंय ते उद्या परदेशी आहे का? मला झालं का ते असं सांगतात महाराज, असं गाठी करतात. म्हणजे तुम्हाला टोचून बोलायचं असा अर्थ नाही, पण तुमच्या डोक्यात ते विचारत आहे. त्यांचं काम ते आहे बघा. रोज एक गावाला जातात, रोज फिरतात, घरचं करणं, दारचं करणं, पाहुण्या रावळ्या करणं, ते काही पण म्हणतात बरं का. पण तुकोबारायचं म्हणणं असं आहे, कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सोहिताचा धंदा. निंदकाचे घर असावे शेजारी. किंवा असं आहे मग हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्ही पासोनी. मला मानही नाही अपमान भी नाही. तुकोबारायला हार घातले का हर्षी चालले? तुकोबारायला चप्पल 4 घातले का नाही? मग आम्हाला घालव का नाही? आम्हाला फुलाचं घालव. ते बारबार असं अपमान होऊ नये म्हणून हे प्रथा आली बरं का. तुकोबाराय म्हटले मला हे हार बी नको ते हार बी नको. मग हेही नाही तेही नाही, दोन्ही वेगळा पासोनी. तुकोबारायला गाडवावर बसवलं. आम्हाला तुम्हाला कारमध्ये किंवा गाडीवर घेऊन येतात. गाडवावर बसलं का झालं? तुकोबाराय जिजामाईला राग आला, महाराज माझा मालक गावची एवढे सेवा करून आयुष्य घातला, आयुष्य उगाळून लावलं समाजासाठी, जागर भजन कीर्तन करून अजून याचा अपमान आहे. दगड घेतली तुकोबारायकडे गेले, हरबा म्हटले गुड्या गेले हरबा. ते दगड घेतली जेव्हा देवा तो थोबाड फोडील म्हटली. काय ताकद असेल त्या माऊलीची. तुकोबाईला प्रेरणा देणारीच ती माऊली होती. भजन तुकोबाराय करा, त्यांच्या पोटात चिंता बायको करावं. तुकोबारायला जीव घातल्याशिवाय घास सेवन करत नव्हती महाराज. खूप मोठी कथा आहे. भालचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोरडा डोंगर, जे चाकण आहे तिथं भामचंद्र डोंगर म्हणून आहे. त्या देहूच्या पहिल्या फेरीला 4 किलोमीटर देहू आपलं काय तुकोबारायचं भंडारा माळ आहे महाराज. गावातही कटाळून भंडारा माळावर गेले भजन करायला. पण तुकोबारायला जिजामाता काहीच म्हणले नाही महाराज. तुकोबाराय उलट उपदेश केले. कोण येते कशाला, आमच्या घरला म्हण. ज्या काय त्याची धंदा नाही, जरा गोड बोलत जा घरला आल्या लोकांना. हो मग असं उठणूक बघ, गोड बोल, या बसा म्हण. बसावं तुम्ही काय मी सांगताय म्हणा. मी तुम्हाला एवढं खाऊ घालते, जेव घालते, माझं काम झालं. तुकोबारायला काय म्हणायचं? देवाला माझ्या नवऱ्याला येणं केलास. बघा एक लोक म्हणतात बघा घरात, आमचं पोरग खराब नाही हो, त्याचं पोरग सोबतीला घेऊन खराब केलंय. आमचं पोरग लई चांगलं आहे. ते दुसरे लोक आहेत का, दुसरे पोर आहेत का नाही, त्याच्या संगतीला बसलं म्हणून माझं पोरग बिघडलं. हे आमचं चालू नाही. तसं जिजामाता तुकोबारायला म्हटलं नाही, ए काळ्या अरे अरे इत्या मूळ मायेच्या कारक्या, तुझी रांड रणकी झाली, माझ्या नवऱ्याला पागल केलास, माझा संसार उद्ध्वस्त झालं, करोडो अब्जोची प्रॉपर्टी निघून गेली, तुझं भजन अस्त्र आहे, तुझ्या नादाला झेजे लागलं नाही. तुझं चांगलं झालंय का? बैलगाड्याचं चांगलं झालं का? मारुतीचं चांगलं झालं? गावच्या बाहेर निघून गेला. जे जे लागले तुझ्या त्याचं वाटोळ, त्याचे केलेच वाटोळे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झोडपे वाटे. भूत लागले नारदाला, 60 पुत्र पोर झाले त्याला. तुझ्या नादाला जे जे लागले त्याचा संसार समाप्त झालं. संसार म्हणजे घरादाराला संसार म्हणून का? जे जन्माचं मरायचं आहे नाही त्याचं नाव संसार आहे, त्याला मुकले ते. कारण की आम्ही तुम्ही पाप पुण्य केला म्हणून पुन्हा मरावं, पुन्हा जन्माला यावं, पुन्हा मरावं, पुन्हा मरावं. जर दुःख भोगायचं नाही ना तुम्हाला, जन्मालाच येऊ नका. मग जन्माला याचं कारण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, किंवा शापजन्य शरीर, कर्मजन्य शरीर, अचेतन शरीर. देवाचं कसं आहे? प्रगट शरीर आहे. संताचं कसं आहे? सगुण रूपाने येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, गोकुळात जे सुख आहे ते सुख कुठेही नाही. हे 8 दिवस जे सुख मिळालं का नाही, हे अनेक जन्माची सामग्री आहे महाराज. तुम्ही सहज आला असेल,
संत समागम एकादी एखादी परी एका निमित्तानं आता गुरुजी कोणाला सर इथे बसून काय करायचं 5 मिनिट जाऊन चला घेऊन आले का नाही ते एजंट म्हणून त्यांच्यातलं अर्ध पुण्य यांना सहज लागतंय मला काही लोकांचं असं आहे बस म्हणायचं आपण बी जायचं नाही त्या तिथे बसून घ्यायचं मार्केटला जाऊन करणार का करायचं आता आपल्या बाबतीत सप्ताह आहे तिथे जाऊन काय मिळणार आहे बसले जोया करता करविता अर्ध पुण्य जोडे मोडविता दोघे नरका जाती बजारा जागा तुम्ही तर जा बाबा करा म्हणा कशाला चाललंय का पडलंय का मिळालंय ते पापाला धनी ओळखते म्हणूनच म्हणतात भजनती मंगळवाणी तसं तुकोबराय सांगायचं तात्पर्य आहे आज जे सुख आहे ते कुठेही नाही म्हणत किती नाचणं किती उड्या मारणं रात्री बसणं आणि ते झोपल्यावर कष्ट का वाटणार थोडं उठते वेळेस आणि का वाटलं नाही कीर्तन चालू होणार आहे पारायण चालू होणार आहे आज आमच्याकडे फराळ आहे आज आमची पंगत आहे सगळ्यांचा सत्कार करावं सगळ्या महाराजांना हार घालावं फुलं उधळावं किती मनात आनंदाची भावना आहे सांगा काहीतरी द्वैत आहे का इथं सगळ्याला ते मान आहे महाराज एकट्यालाच नाही इथं येऊन बसणारच थोडंच पुण्य आहे मी एवढं मोठं सांगितलं मलाही तेवढंच पुण्य आहे एक प्रदक्षिणा जपाची या बाहेर करते या एक ते सर्वनिशी छाया ऐकते याची कानात एक तर शब्द तुमच्या ज्ञानेश्वरी पण पडले ना संपलं महाराज संपूर्ण ज्ञानेश्वरी बाजूला मध्ये एकच होईल किमान 500 तर 1000 तर पारायण व्हावं प्रयत्न करा 1000 पारायण केला व्यक्ती आतापर्यंत मुंबईला आहे घरात असून कसल्या सिटी मध्ये 1000 पारायण आहे परवा दोघं तिघं आले होते आमचे लहानपणातले ज्ञानेश्वरी पाठ आहे डोळा नाही त्याला खरे आंधळे कोण आम्ही डोळे असले अंध असला मनुष्य ज्ञानेश्वरी पाठ झाड देवळेकर महाराज म्हणून 2 नंबरच्या पुढच्या दिंडीत चालतात ते त्यांच्याच पुढे अमरावतीची दिंडी असे महान लोक त्यांच्या पायी त्याला बसलं नाही आपलं काम पूर्ण झालं महाराज लोहा परिसाची भेटी लोखंड किती वेळ राहील परिसाला भेटल्यावर क्षणात सोनं होतंय महाराज एक क्षणात आणि एक वेळेस हिरा अनमोल आहे हिराला तुम्ही कशाने तोडा ते फुटत नाही पण तेच हिरा ढेकणाजवळ गेलं का नाही लगेच समाप्त तुम्ही हिऱ्यासारखे जीवन मिळून घेऊन आलो हिऱ्यासारखं ज्ञान आणलं एक क्षण मी वाईट लोकात गेलो एवढं मोठं हिरा पगडून पाणी समाप्तच होते तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा जे हिरा उलट त्या लोखंडामध्ये घुसतंय एवढं पॉवरफुल असेल वाईट लोकात उगाच संगती उगाच त्याच्या दारातून उगाच त्याच्या गल्लीतून गेलं तरी कथा खूप मोठी आहे सगळं सांगू घ्यायचं नाही एवढं मोठं मनुष्य आगवतीला जाते महाराज अनेकाची कथा आहे पराशरासारखे विश्वामित्रासारखे ब्रह्मदेवासारखे काल परवाची जागा म्हणून गेला ब्रह्मा कन्या धुरज आहे एवढं मोठं ब्रह्मादेव असून बुद्धी स्थिर राहिली नाही म्हणून सतत परमार्थ करा 5 मिनिट मी सोडून बाजूला गेलो का नाही ते वाईट गुण आपल्या डोक्यात लगेच घुसतात महाराज
म्हणून खूप सावध सावध झालो आणि चालो जागरण आहात. म्हणून भगवंताचा जन्म झालं, किती मोठा आनंद आहे हो. अंत पार नाही लेखा, त्या सुखाला अंत नाही, पार नाही. आणि संसाराच्या दुःखाला कसं आहे, आता बघा वर्षभर आले तेच संसारातले लाटा खावं लागतंय. शेताला गेलो, घरला गेलो, पोरगा असं करवाय, कोण असं म्हणाले, भाऊ तसं केला, बायको उलट बोलली, सतत दुःख आहे महाराज. हे 8 दिवस किती आनंदात गेला असेल, त्याचं एक क्षण देखील, अर्धा क्षण घडता संगती संतांच्या संगती देणे होय शांती महत् पापा. किती मोठं पाप असेल, हत्तीसारखं पाप जरी असलं, एक शिवाचं पिल्लू ते नाश करताय. तसं भगवंताचं नाम हे शिवाच्या पिल्ल्यासारखं आहे महाराज. म्हणून तुकोबा सांगतात जे आज इथं आनंद आहे, आनंदानं नाचणं गाणं गोडे चोरी होता कृष्णाचा अवतार. कृष्ण जन्माला कशासाठी आला असलो, परित्राणाय साधना विनाशाय दुष्कर्ताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कधी कधी नेम चलत बंद पडलं का नाही, पुनश्च देवाचा अवतार घेतो एका रूपानं, ते काम चालू करतो मला. त्याला देवाचा अवतार म्हणतो. प्रकट होणे तुझीचे तर रामनाम आहे बघा. रामाचं आपण कसं आहे, नामा म्हणे म्या वंदेला. अनेक अभंग सुंदर आहेत मला. देवाचं कसं आहे, प्रकट होणे आहे. देवाला रूप नाही, रंग नाही, डोळे नाही, हात नाही, पाय नाही, कान नाही. रंग नाही, रूप देवाला रूप नाही, रंग नाही, नाव नाही, मग देव किती आहे हो? उगा आपल्या बंदीचा कधी तर वर्णन करा. देव 1 फीटचा, 2 फीटचा, 3 फीटचा आहे का? नाही महाराज. देवाला काहीच नाही, हात बी नाही, पाय बी फुटा नाहीत. मग ते घेतला कशासाठी? चक्र आहे, गदा आहे, शंख आहे, एक कमळाचं फुल आहे देवाच्या हातात. हाताचे लीला कमळे पूजोतयाते. देव कमळाचं फुल हातात कशासाठी घेताय हो? घरला नाही, पूजा कराय कुणाची? या भक्त लोकांची. हाताचे लीला कमळे पूजोतयाते. कोणत्या वेळेस कोणता भक्त समोर येईल, हे फुल सतत जवळ ठेवून घेतले मला. आणि त्या भक्ताला अहंकार आल्यावर काय ठेवले जवळ? चक्र आहे, गदा आहे, आणि ते शंख कशाला आहे? ते शंखाचं म्युझिक का लावलंय? ते कानात आवाज जावं, शंख उद्बोधी पण सांगितलं महाराज. ते जसं गुरु महाराज कानात मंत्र देतात का नाही, ते शंख ठेवला त्याला कान पकडण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी. देवाला हात नाही, पाय नाही. मग देव कसा आहे? ते जन्माला काय येतो? धर्माची स्थापना कराय. संत काय येतात? ते इथले नाहीत महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो, याच कारणाचे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मी इथला नाही म्हटलं, तुकोबर आहे. आम्ही तुम्ही हो का इथले? आम्ही बी नाही, आम्ही वैकुंठवासीच आहोत. त्यांच्यातले जो म्हणून तुकोबर आहे. आम्ही म्हणतात मी एकटा नाही. तसं सतत कुठलाही शब्द कसा आहे, आम्ही म्हणजे सर्वजण. पक्वाजे असेल, ऐकायचे माय माता असेल, किंवा एखादा मुलगा असेल,
एक हिंदी लोक असतील, हे सगळे म्हणजे आम्ही तुम्ही बहुवचनी शब्द आहे. मी एकटा कीर्तन केलं असा अर्थ नाही. हे भगवंताचं नाम चिंतन करणे सर्वात मोठं कीर्तन आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दंडवतः, याचं नाव कीर्तन आहे. टाळ पकवाज विना लावून नाही. हे समाजाला गोड वाटा म्हणून समाज जमवण्यासाठी आहे. कीर्तन म्हणजे तुम्ही बसलेल्या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणतात, त्याचं नाव कीर्तन आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावर नाम हिमालया. सगळ्यात मोठं जप, सगळ्यात मोठं यज्ञ पावला पावला म्हणजे तुम्ही बसलेल्या ठिकाणी मुखानं नाही तर नाही मनात रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मनातल्या मनात चालू असावं. होटल सुद्धा बडवायचं नाही. ज्ञानदेवा मौन्य जपमाळ अंतरी. म्हणून हे सुख सर्व झाले का नाही? तुकोबराय वर्णन करतात, गोकुळाचे सुख आहे ते सुख कुठेही नाही. कशासाठी सुख झालं? देव गावाला आला. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कर्ताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. संपूर्ण कीर्तन जरी नाही झालं, त्या ओवीच्या हिशोबाने समाधान घेत बरं का. अधिकारी रिक्ता गाव होय जैसा उत्साह. एवढे दोन शब्द महत्वाचे. पुढचा अवघड आहे. ऋणावरी विवाह विस्तारीला. ऋण काढून लग्न करायचं नाही. गावात मोठे अधिकारी आले, कोण फटाकडा लावेल, कोण माईक लावेल, कोण टेंट लावेल, नंतर पैसे पण देवा. ते ऋण म्हणजे ऋण करून लग्न करणं चुकीचं आहे. मग त्या घरवाल्या चुकीचे लोक म्हणतात एक पोरगी आहे लग्न थाटामाटानं कर, तो बाकी कोण देवा ते सांगणारच का? जर गावात अधिकारी आले का नाही, तसं मला सांगणं तात्पर्य भगवंतासाठी आहे. अधिकारी देव गावाला काही कमी पडणार आहे का? देव आल्यावर लक्ष्मी येते. अष्टमहासिद्धी वळणतीद्वारे भुक्ती मुक्ती अरिमा लगिमा अनेक जे सिद्धी आहेत का नाही, देव आलं की ते तिथे येतात. बरं हे उदाहरण करणार येतं. एक माऊली गरोदर आहे, त्यांना घरला कुटुंब जेवायला सांगितलं. लेकरा घेऊन जावं का घरात ठेवून जावं? घेऊन जायला ते पोटातच आहे. त्याच्या आईला आमंत्रण दिलं की लेकराला आमंत्रण दिलं. तसं देवाचं एक वर्णन केलं का नाही, हत्ती के पाहुणे. अनेक लोक बोलत होते गावाच्या त्या दगडाला पंचकी दगड होते की येशील, हा त्या बंडगाला राम राम केलं की गावचा राम बदला. तसंच सकल तीर्थाचे धुरे जिरे का माता पितरे. तुम्हाला देवदेव यात्रा करणं होत नाही ना, पैसा नाही ना. आता गुरुजी यात्रेला चालला, त्याच्याकडे पैसा आहे, समय आहे, नसला माणूस कसं करावं? आई वडिलांची पूजा करावं. सर्वात तीर्थ मोठं झालं. तीर्थाला जाऊ नये असं नाही, तीर्थाला जरूर जावं. मला पैसा जरूर खर्च करावं. पैसे नसले कसं करावं? सकल तीर्थाचे धुरे. त्या तीर्थाचे मायबाप तीर्थाला जन्म देणार म्हणजे मायबाप आहे, तेव्हाची पूजा एक बार तर करा. त्यांचे चरण स्पर्श करा. त्या पायाला पाण्यानं धुवून ते पाणी प्या. कीर्तनाचं सूत्र म्हणतात बरं का. शहाण्या लोकांना सूत्र एवढं सापडलं झालं, ढिगाणा बोलून काय करायचं आहे? अनंत भाषा भरती भरत. सूत्र पाहिजे का नाही? गणित भरपूरच काढलो मी पाठीवरून वहीवरून, पण त्याचं सूत्र किती निघालं त्याला काहीच माहित नाही मला. तसं सूत्र काय आहे? भगवान एवढा मोठा दरिष्टा एक देव गावाला आला का नाही, गोकुळाकडून सुखायचं कारण बाळकृष्ण नंदाघरी आनंद द्या. पण नारीला आनंद होईल, पण नराला का आनंद व्हावा? हे बी नारीच आहे, पण सगळ्याच आनंद झाला. हे आनंद सगळ्याला का नाही? आणि या आनंदापुढे कॉम्पिटिशन नाही महाराज. या आनंदाला स्पर्धा नाही. विषयातलं सुख आनंद आहे, पत्नी भेटल्यावर थोडा दिवस आनंद आहे, नंतर सुख आहे का दुःख आहे? उलट बोलल्यावर किती सुख वाटत असेल? सगळ्या नवऱ्याला विचारा.
जावा तुम्ही तुराट्या आणा, म्हैस तुम्ही सोडा म्हणा. त्या मालकाला हार घातलेली होईल. कसली बायको खट्याळ मिळाली का? मी एवढा मोठा महाराज गावचे गाव पाया पडला, हिने मला पाणी भरवून दे. होईल का? असं सुख आहे का दुःख आहे? पण पोषक असावं. जसं जिजामा आहे तुकोबारायला बोलून का होईना परमार्थ करायला लावली. बायको झगडा केली ना तुकोबाराय भजनाला गेले. आता काही लोक इथं आल्यात म्हणजे सगळे आपल्या आपल्या मनाला आम्ही तुकोबारायचं चांगलं आहे, बायकोला तुटवलं विनोद आहे बरं का. तुकोबाराय जरी बोलले, नाथमारा जरी बोलले, त्याच्यामध्ये विनोद आहे. परमार्थ मिळाले का नाही? घराला सोडल्याशिवाय परमार्थ होत नाही. घराचा त्याग करावा लागेल. आणि नाथ महाराजला कसं परमार्थ झालं? बायको रोज बघा अगरबत्ती घ्या, दीप घ्या, आरती घ्या, चंदन काढून देते. त्याने म्हणले माझी गिरजाई आहे म्हणून माझं परमार्थ झालं बाबा. तर देव गावाला आला का नाही सगळ्याच आनंद झालं. कारण की देव आला की सगळे येतात. त्यासाठी सांगितलं मी त्याच विषयावर गर्भवती आली का सगळे आले. आई बापाचं पूजन केलं का सगळे तीर्थ आले. जर मायबाप नाही, पैसा नाही, तीर्थ होत नाही, काय करावं? काळी गाय कुणाची करा तीन प्रदक्षिणा करावं. काळ्या गायची केव्हा करावं? ते गाय प्रस्तुत होते वेळेस, ते गाय डिलिव्हरी होते वेळेस, ते गाय लेकराला जन्मवेळेस तीन प्रदक्षिणा घालायची. याद आहे ना? पोरगा आहे का पोरगी आहे बघा म्हणून मागे लागायचं. ते तीन प्रदक्षिणा घालायचं यादच केलं. हे त्याचं सूत्र आहे. परतवीची प्रदक्षिणा होत नाही, पण काळ्या गायला तीन प्रदक्षिणा करा. संपूर्ण परतवीचं प्रदक्षिणा केलं पुण्य आहे. गावात तुम्ही गाव प्रदक्षिणा केलं, गावात किती घर आहेत, किती देव आहेत, किती देवार आहेत, किती गल्ली गल्ल्या आहेत, तेवढं सगळ्या देवाला गेलो का नको एवढ्याला फेरी घातल्यासारखं झालं. म्हणून नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती. गंगा तुम्हाला गंगेला जायचं लागत नाही. गंगा गंगा म्हणत स्नान करावं, सकळ पाप नसत. म्हणून हे सूत्र आहे. भगवान गावाला आले म्हणून गावाला आनंद झालं. काला म्हणजे काय हो? दही भाताचा खिचडी काला. आता हे काला 8 दिवसापासून आहे. दही भाताचं आज आहे, पण 8 दिवसात जे काला झालं का नाही त्याला हरिनामाचा खिचडी काला म्हणतात. पण हे करून करून नंतर त्याला पद कोणतं आहे? जीव शिवरूपी काला. मुबारक माई हे आनंद खूप मोठा आहे मला. म्हणून भगवान अवताराला आले. अविवेकाची काजळी फेडून यावी कधी पडझडी. ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. आमची तुमची दिवाळी वर्षात एक बार आहे, पण जो मनुष्य योगी झाला भक्त झाला ना त्याला रोज दिवाळी आहे, रोज नित्य. म्हणून तुकोबाराय सांगतात गुडिया तोरणे करती कथा गाठी गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. भगवंताने असा अवतार धरला एवढं सुंदर. कुरळे केस, एक धावती एकी पुढे, वाटिता ती सुंतवडे. कृष्णाचा जन्म कुठे झाला हो? मथुरा का गोकुळ? मथुरेत जन्म झाला. कुठं? बंदी शाळेत. कुणाच्या धाकामध्ये, कुणाच्या जेलमध्ये? कंस मामाच्या. काही मामा बी असं कंसासारखे रावणासारखे. मारीच मामा एक होता, कंस मामा एक. आता कुठे कुठे असं मामा म्हणून इथं करतात. कुणाचं मामा म्हणजे मी सगळ्याच मामा म्हणणार. पण हे दोन मामा होते का नाही हे सगळ्यात त्रास दिले मला. एकाला मामा सांगला तो कृष्णाचा भाचा कोण होता? कृष्णाच्या भाच्याचं नाव काय? उत्तराच्या जन्मेला अभिमन्यू. सर्वात मोठा योद्धा महाराज. जे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, जयद्रथ, कर्णासारखे असं अनेक योद्धे होते. पण कृष्णाने म्हणला याची समाप्ती झाल्याशिवाय देवाची समाप्ती होईल. म्हणून त्या अभिमन्यूला वाचवायचं सत्र भगवंताच्या मनात. हा भीष्म गंगानंदन प्रताप तेजस्वी भानु रिपु गज पंचानन कर्णवीरू असे महान योद्धे होते. म्हणून भगवंताचं एवढं सुंदर रूप धरलं. सगळं युद्ध सोडून दिलं महाराज. गावाला प्रत्येकाला आनंद वाटलं. एक धावेती एकी पुढे, वाटी साथी सुलटवडे. किती आनंद.
त्या कृष्णाला बघाय गेल्यानं असं वाटलं उभं बघत राहिले, जसं टीव्हीवर मॅच बघितले रात्री महाराज सांगितले बघा. पाहिला पाहिला एवढं सुंदर देव आहे महाराज, किती सुंदर आहे काय सांगावं. कंसाच्या कारागृहात जन्म घेतला. देवगी माता म्हणू लागली, त्याला कुठतर लपवा. देव लपणार आहे. एक माणूस काय केले, लपवून समोर एक शाळा माणूस आला. सिगरेट पडत होता, तो पण सिगरेट काय केला, त्याला टाकता घेतला गेलं. आता चुळमळत इजलं म्हणून खिशात ठेवला सिगरेट. खिसा जळाला सगळं, ते सिगरेट घेऊन ते पेटलंच महाराज. तसा कृष्ण मला लपवा, मी लपतो. अवतारला आता भगवंताला तेच काम करायचं होतं. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. कृष्ण म्हणला, या सगळ्याला मारून टाकतो आता, आई काळजी करू नको, मला लपू नका, मला इथनं उचला. कमळापती पायची बंधने घालती. त्या वासुदेवाचे बंधन तुटले गेले. टोपलीत घेतलं. जात असताना रिमझिम पाऊस पडत होतं. श्रावण महिना, बुधवारचा दिवस. जात असताना गंगा भरून जात होती. नाही जरी गेली ती गंगा म्हणू लागली, ते यमुना गंगा जमुना सरस्वती म्हणू लागले. देव आमच्यातून जातो. आणि टोपलीत कसं वाटले हो, पारायण करणारे आमच्या घरला जेवा येवा, महाराजाचे पाऊल लागाव, घरचं कल्याण होवा. एक माय असंच म्हणली एका माणसाला, महाराज ती अशी माय झालेली होती, आमच्या घरला या. गेलो ते महाराज. आम्ही बी कप बसी म्हटलं की तोंड वासी. कोणत्या चहा म्हणा टुकून बसायचं, करा मस्त करा. चहा घेण्यासाठी पण बसले ते, पण चहा ती म्हातारी केली नाही. ती अजिबाय ते म्हणू लागली, महाराज लई आहे माझ्या मनात, चहा ब्रुकॉन कॉफी सगळं करावं म्हणाले, पण माझ्या हातात काही नाही. ते महाराज म्हणणार, ते हातात तसं तो का पडला पडत हातावर. म्हातारपणी कसं राहतंय म्हणजे ते, जोपर्यंत सत्ता आहे ना, देवाकड संताकड भक्ताकड तीर्थयात्रेकड मोकळ्या मनानं मोकळ्या हाताने दान दिलं पाहिजे महाराज. हे नंतर का शिकवायची गरज नाही. तसं नंतर म्हणून का उपयोग आहे. कृष्णाला जात असताना ती गंगा म्हणली, वरती आली. कृष्ण म्हणला, स्वप्नाच्या म्हणजे वसुदेवाच्या डोक्यात तोंडामध्ये डोळ्यामध्ये पाणी चाललंय.
या डोंबलीतलं पाय टाळला एक अंगठा या पाण्याला लागला पाणी कुंडलिकावरनिहार विठ्ठल श्री ज्ञान हरी देव तुका हर विठ्ठल भगवंताने यशोदामयला नेऊन सोडले गेलं. भगवान छोटा होता रांगू लागला अंगणी माथा जवळाची वेणी रांगत रंगणी चोरी तलोणी धावती लोणी. एवढं मोठं सुख आहे महाराज. नित्य आनंदा पुढे कोण तो आनंद. भक्ती सुख हे भक्तीचं रहस्य म्हणतात. कोणी रस मी म्हणेल हे काळा म्हणेल त्या रसानं मनुष्य पुष्ट होतो महाराज. निर्भय होतो निरहंकार होतो. म्हणून भक्ती रस सेवन सेवन म्हणजे कानाचं जेवणावर का. भगवंताने त्या गावात फिरत असताना बाळ गोपाळ मंडळीला जवळ घेतलं. काय रे तुम्ही एवढे वरके का झालं. एक पोरं म्हणलं आमची आई सगळं दूध दे दिला. दूध पे ते म्हटले आम्हाला देत नाहीत. माऊल्यांचं लक्ष साईवर दुधावर जास्त असते बरं का. शेण साई उतरंड जावई या चार वस्तूवर आम्हा महिलांचं प्रेम आहे. जावई एका घोडे घेऊन आला. मामी मामी घोडे कुठं सोडलो न्या देऊ घरात म्हटले. एवढं प्रेम. मामी मामी गाडी कुठं सोडू अरे असं सांगत जावं की एवढं प्रेम असतं. शेण बघा तिथे एक बाई राहते इकडे एक बाई येते. आता ते गेलं का थोडं अजून बी आहे. तिकडनं एक बाई बघते इकडनं एक बघते. ते बाई तिकडनं म्हणले ए सुंदराबाई हे शेण माझं आहे. इकडली बाई म्हटली शेण माझं आहे. शेण कोणासाठी तुम्ही सांगा. कोणाचा शेण गायचा आहे म्हशी पण दोघी कामडू लागले म्हणून त्यांना शेण आवडतंय. उतरंड का आवडतंय. शेवाया पापड खारोड्या हे सगळं असतंय. हे बार बार तपासतात ते उतरंडीला. जावई का आवडतो त्या लेकीसाठी मग किंमत होत्या. म्हणून किंमत करायसारखं काय राहिली गेलं का नाही. पोरगी दिला म्हणून त्याची किंमत आहे तर काहीच किंमत राहत नाही. त्याचा आदर एवढा कशासाठी. तसं आमचं तुमचं एवढा आदर कशासाठी आहे. गळ्यात माळ आहे चांगलं वागणं आहे चांगलं बोलणं आहे. वारी करतात मंदिरात जातात पण त्यांचा आदर आहे. हे का आदर करून घ्यायच्या लायकीचे माणसाने देव वानराचे होमस्टे पडले बिघडले का नाही. सगळं काम बिघडतंय. म्हणून याला लक्षात ठेवून तुकोबारा सांगतात. गोकुळात एवढं मोठं काम झालं. देव एवढा सुंदर होता. 10-5 पोरं जमा केले. डोळे झाकारे सटकन पाठवाच्या वाढ केले. धेडून खाल्ले बाहेर पडून आले. आणि एका घरला गेला. विषयात गुंतलेल्या लोकांना आमची पट्टी मागायला झालं मग घरला हे उद्या काहीतरी पट्टी द्या काहीतरी करा दान वास्तवाचं तत्व आहे बरं का ते. त्या लोकांना उठवणं जागे करणं. एक म्हातारं घेतलं झोपत कनिष्ठ ताकाचा डेरा घेतला. होळीला सैरा तयावरी
त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात डेरा आपल्याला नष्ट केला म्हाताऱ्यानं जागेवर संपलं आणि एक गवळण आली. परवा आला आमच्या घरात यशोदा कार्यकर्ते मंडळींचं किंवा अनेक जणांचं सत्कार आहे आणि जसं आई त्या बाळाला सजवते नटवते आणि नटवून आपणच बघते महाराज तसं या संपूर्ण मंडळीला कार्यकर्त्याच्या वतीनं संपूर्ण गावकरी बरं का त्यांच्या सगळ्यांच्याच सहमतीनं जे जे याच्यात राबलेले जे काम केलेले जे करून दाखवत आहेत त्यांचं सर्वांचंच हार्दिक 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 स्वागत. आणि भगवंताने त्या गावामध्ये म्हणजे गोकुळ एकच नाही संपूर्ण विश्वामध्ये असं निर्माण केलं महाराज धर्माचं पालन करायला शिकवलं मुलांना सदृष्ट बनवलं टीम तयार केली. चला रे गाई राखो घोडे राखो आपण मोठे झालो तयार व्हा दूध मग भगवंताने गवळणी म्हणू लागल्या कृष्ण सुंदर आहे कारण की सुरुवातीलाच एक गोवी सांगितलं भगवान तिथं महादेव सुद्धा आले पार्वतीला घेऊन कृष्णाला बघण्यासाठी कुरळे केस आकर्ण नयन सुंदर असे पाऊल आणि बाहुदंड बघत राहा महाराज दंतपंक्ती हिऱ्यासारखं चमकणारे दात त्या कृष्णाला बघितले सगळे गवळणी येणे झाले महाराज. कृष्णाने सांगितलं बाळाला बोलवलं तयार केलं महाराज. ज्या वेळेस बाळ खूपच खोड्या करू लागलं यशोदा मैया त्याला उकळाला बांधली. भगवंताने बोललं जाऊ का नाही हो दोन्ही झाडाच्या बोळातून गेला जय विजयाचं उद्धार करणं होतं त्यांना उद्धार करून पहिले थंडला निघून गेले माझं बाळ वाचलं ग माय. दुसऱ्यांदा बघा देवाला किती कष्ट आलेला आहे आगासोर बगासोर रीता आणि पुतना मावशी अशी अपराधी अशी पाळा आपण आपे ठाव दिलेला गोपाळा विषयाचे स्तन पाने मारू आली. पुतना मावशी स्तनामध्ये विष भरून आली. एवढं सुंदर बाळ एवढं चांगलं लेकरू याला दूध पाजवा याला मारून महाराज पण तिला सायुच नावाचं मोक्ष दिलं. तसं भगवंतानी आम्हाला तुम्हाला कारण की विष पिल्यानं पाप जाण्यासाठी कृष्ण चरित्र ऐकावं. गायची हत्या केलं पाप जर सुटायचं असलं कृष्णाचं चरित्र ऐकावं. कुठतर जाळ लागलं तर पाप लागलं असलं कृष्ण चरित्र ऐकावं. म्हणून भगवान सर्वांना एकत्रित केलं महाराज. खोड्या करू लागला एक गवळण आली माझ्या घरात म्हातारा निर्णय डेरा फोडले म्हणली. दुसरी गवळण आली मी अष्टदळ काढले वळी मुते चक्रपाणी. एक गवळण म्हणजे मी स्नान करत होते नीट न्हाणीत आला हेवा का पाहिजे असतं. आणि एक गवळण पोटीशी होती महाराज तिला म्हणलं पोटावर हात फिरून काय हे म्हणलं तिला. असले सगळे लहान लेकराचे खोड्या लहान लेकर चेटी लेवले काय न लेवले काय असंच पडला तर कस पडला म्हणजे गुब्धू लेकरू माझं राजा मला सोडून विनोद आहे ते पडून उपयोग नाही. तसं कृष्णाचं चरित्र आहे. लहान लेकर काय केलं गोड वाटतंय मुतून दाखवते म्हणजे गोल रिंगण फिरून मुतून दाखवते त्याला कोणी काय म्हणा म्हणून किती खोड्या करायचं ना लहानपणी करा. कृष्ण लहानपणी खोड्या केला तरुणपणी योगेश्वर भगवान चक्र बघितलंच नाही म्हणणार ना. अर्जुनाला मोह झालं त्यावेळेस उपदेश केला योगेश्वर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ असं सौंगडी जमवलं. 5-6 घडवण्याले यशोदे गोकुळे राहावे का जावे बाळ सगुण गुणाचे काय सांगता घराणे
भीतीला धरून चालतंय. आमच्या घरला आलं, म्हाताऱ्यावर डोकं फोडलं, न्हाणीत आलंय, वासरं सोडलंय. माझ्या घरला येऊन माझ्या बाळाला शिवाय येतात. पण ते काहीला चांगलं, माझं बाळ चांगलं वाटतंय, पण ते लई बिरिंदा राहते बरं का. यशला म्हटले घरच्या बाहेर चला, 5 वर्षाचे माझे बाळ अंगण माझ्या खेळ. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ छाणारे, पण या बाबाला काही करता येतं बरं का. म्हणून सौंगडी जमवलं. तुकोबाने सगळ्याला सांगितले आपल्या आपले शिदोरे आणा, यमुनेच्या काठीला चला. गाई गोपाळ यमुनेची तटी, येथे पाणी या मिळणे जगजेटी. चेंडू चौकण्या खेळती वाळवंटी, चला चला म्हणते पावदर्शी हो. सगळ्यांचं शिदोऱ्या घेतल्या, एकत्रित केल्या, सगळ्याला शिदोऱ्या वाटू लागल्या. तुकोबाराय म्हटले माझ्याकडे शिदोरीच नाही. तुका म्हणे हरी माझे घरी कोणी नाही. तुकोबाराय म्हणतात माझ्या घरात कोणी आहे म्हणजे माझ्याकडे काम नाही, क्रोध नाही, मी दिव्य शरीर आहे असं तुकोबाराय सांगतात. सगळ्याला एकत्रित केलं. कृष्णाला सांगितलं कृष्णा आम्ही सगळे गायी राखतो, पण एक गाय आम्हाला ऐकलं गेले. कानेरी गाय, डोळेरी गाय, पायाला एक गायच नाव दिलं, हाताला एक नाव दिलं. सगळ्यात मोठी गाय वडाळ आहे ते मनेरी गाय. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. तिने जाऊ नये तिकडे जाय, जे खाऊ नये ते खाय म्हणून हिचा मोडावा. ते वासना रूपी गाय, खरखऱ्या गायचं पाय पडसाद पिका दिले म्हणून ते तुमच्यात आमच्यात गाय आहे, त्याला वासना म्हणतात. क्रोध म्हणजे दुर्योधन आहे, क्रोध म्हणजे रावण आहे. या गायाला मारावं लागतं. ज्यानं गाय राखलंय त्यालाच माहिती आहे हे राखायचं, दुसऱ्याला कळत नाही. म्हणून सगळ्याला मिळून पवार सगळे एकत्रित आले महाराज. एकत्रित आला असताना प्रसाद भानुदास गीत गात प्रसाद देतो पंढरीनाथ. साक्षात भगवान प्रसाद घ्यायला आले. देव लोक म्हणले आज मतकटीत प्रसाद आहे, आज काला मिळणार आहे, वैकुंठीत व्हायचे नाही. स्वर्गातले देव लोक मतकटीला आले, कारण की काला खाल्ल्याचं एक चिन्ह आहे. एकतर काला तुम्ही खावा, दुसऱ्याला खाऊ घाला, एक एक शीत. काला खाल्ल्यावर हात नदीत धुवायचं नाही, पाण्याने धुवायचं नाही. ते हात कस करावं, तिरकीस तावेल नाही. तिरकीस म्हणजे कळालं महागे हात पुसा, आतापर्यंत पुसतात मी, म्हणून असे कार्याची पद्धत आहे. ते काला म्हणजे साक्षात भगवान देतात असं म्हणणार ज्ञानेश्वर. ज्ञानदेव सर्वांचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे, माझं एकट्याचं मत नाही बरं का. माझं तेवढं अधिकार पण आदेश द्यायचं नाही. सगळ्यांच्या पाया पडून, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. माझ्यापेक्षा ज्ञानाने वडील, वयाने वडील, अनेक मंडळी आणि अनेक माता भगिनी, अनेक चालकरी, अनेक गायकवाद, गावातले सर्व सेवा करणारे सर्वांनी हात वर करून, कारण की ते मोबाईल मध्ये दिसण्यासाठी बरं का त्यांचा प्रयत्न आहे. सर्वांनी हात वर करा आणि थोडसा शेवटचं चिंतन आहे. ज्ञानदेव
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम माझा फोन देत होता तुला तुकाराम 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 पुंडलिका ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की श्री संत एकनाथ सद्गुरु नीलनाथ मल्लनाथ महाराज की श्रीनाथ ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु गुरुबाबा महाराज की जय सद्गुरु गरीनाथ महाराज की जय हात काढ दे Oh,
गेल्या 7 दिवसापासून तुम्ही सर्वांचं अनेक दिव्य भव्य गायन कीर्तन भजनकारी अनेक गावची मंडळी सेवा केलेले त्याच्यात मध्ये थोडीशी छोटी सेवा रामचंद्र प्रभूंच्या कार्यामध्ये अनेक वानर लोक सेना रामसेना सेतू बांधत होते तिथे खडोळी म्हणजे खार खार तिलाही वाटलं मी थोडीशी सेवा करावं रामेश्वरला गेली त्या वाळूमध्ये लोळली बरं का तिथली खार थोडी मोठी आहे आपल्या गावातली छोटी असते तिथली मोठी आहे ती स्नान करून त्या समुद्रामध्ये रामेश्वरच्या ती पाठीवर वाळूची कण घेतली 2-4 ती श्रीराम म्हणून जे दगड सोडत होते ना त्याच्यामध्ये नेऊन ते वाळू टाकत होते रामचंद्र प्रभूला का कळत नाही न सांगता तुम्हाला कळलं येते अंतर तेवढ्यामध्ये ताबडतोब रामचंद्र प्रभू आले त्याला हातामध्ये उचलले बाई तू इथं का करायचं म्हणले इथं तुम्हाला माहित नाही सतकार चाललंय भजन कीर्तन आहे किंवा एका देवाच्या कामाला सगळे वानर लोक अस्वलं हे सगळे आलेले मी बी थोडं काम करू लागले काय काम आहे थोडं वाळू नेऊन त्याच्यात टाकलेलं म्हणले कशा त्या सत्कार्यामध्ये ब्रिज बांधण्यामध्ये मदत करते रामचंद्र प्रभू उचलले एवढी छोटीशी खार एवढी मोठी वानर तुझ्यावर पाय ठेवले मरून जाशील ती म्हणली मेलतरी परवा नाही पण सत्कार्य आहे मग ते खारीला रामचंद्र प्रभूला आनंद वाटलं ते हातात घेतले त्याच्या पाठीवर असं हात फिरले आतापर्यंत त्याच्या पाठीवर ते 3 बोट आहेत रामाचे 3 बोट आहेत त्याच्यावर का असेल असं का असं केलं असेल तसं सगळ्याच काम मोठं आहे माझं त्या खाऊ ताई सारखं आहे खूपच छोटं काम कोणी काहीतरी केलं अन्नदान करणं काही सोपं आहे का कालपर्यंत बघा सगळे मोठं अन्नदान व नाश्ता आहे घरोघर दूध आज त्या अन्नाला पारावार नाही तसं माझं इथलं सेवा काहीच नाही माझं करणं कसं आहे खाऊ ताई सारखं थोडीशी सेवा म्हणून तसं
भगवंताच्या काळामध्ये गावचं गाव संपूर्ण मदत केलेलं आहे. ते ऐकायचं असेल, बघायचं असेल आणि कोणतीही मदत असेल म्हणून या ठिकाणी त्या सर्व मंडळींचं सत्कार होऊ लागलेला आहे. आणि सर्वांनी आतापर्यंत शांत बसून गेल्या 7 दिवसापासून ते आनंद लुटण्यासाठी तुम्ही पर्वत झालेले आहात. म्हणून कीर्तन सेवा इथंच पूर्ण झाली असं घोषित करून पुढे जे कार्यक्रम अजून आरतीचा आहे, एक काल्याचा आपण म्हणून काला फोडायचा आहे, आरती आहे, तोपर्यंत अजून 2 मिनिटं तिथं म्हणजे सूत्रसंचालन, उभे संचालन म्हणत नाही त्याला सूत्रसंचालन कुशल नेतृत्वानं बोलणं आहे. 2 मिनिटं ऐकून घ्यावं. काला फोडल्यानंतर कोणी गडबड करू नका. प्रसाद करता तुमच्या हात धरून सांगतो.